चीननं स्वतःची ओळख जगातील सर्वाधिक विकसित आणि आधुनिक देशांपैकी एक म्हणून निर्माण केली आहे. आकाशाला भिडणाऱ्या इमारती, वेगवान बुलेट ट्रेन, अत्याधुनिक विमानतळ आणि प्रगत तंत्रज्ञानाचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे चीन विकासाच्या बाबतीत इतर देशांपेक्षा कितीतरी पुढे असल्याची प्रतिमा तयार झाली आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या 2 व्हिडिओमुळे या चमकदार चित्रामागील वेगळं वास्तव समोर येत असल्याची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत नेमकं काय दिसलं ते जाणून घेऊया. व्हायरल क्लिपमध्ये बीजिंगमधील काही असे भाग दाखवण्यात आले जे सहसा पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहतात. आलिशान इमारती आणि स्वच्छ रस्त्यांच्या प्रतिमेच्या उलट इथं अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ परिसर आणि जीर्ण अवस्थेतील रस्ते व पूल दिसतात. काही नागरिक अत्यंत कठीण परिस्थितीत राहत असल्याचं दृश्यही या व्हिडिओत पाहायला मिळतंय. सामान्यतः चीनची ओळख आधुनिक शहरे, रुंद महामार्ग आणि उत्कृष्ट सार्वजनिक सुविधांमुळे केली जाते. परंतु या व्हायरल व्हिडिओनुसार देशातील काही भागांमध्ये अजूनही अनेक नागरिकांना अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यांसारख्या मूलभूत नागरिक गरजांसाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे चीनमध्ये आर्थिक आणि सामाजिक विषमता कायम असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. विविध मीडिया रिपोर्टनुसार गेल्या काही दशकांमध्ये चीननं आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली असून कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळालंय. तरी काही ग्रामीण आणि मागास भागांचा विकास अपेक्षित वेगानं झालेला नाही. मोठ्या शहरांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली असली तरी अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या असल्याचं सांगितलं जातंय.